नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणजे धर्म. पण थांबा, आपण याकडे नेहमीच्याच नजरेने नाही बघणार, तर एका अगदी वेगळ्या, एका समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून याला समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की जगात असा एकही समाज का नाहीये जिथे धर्म अस्तित्वात नाही? म्हणजे बघा ना, अगदी आदिम मानवाच्या टोळ्यांपासून ते आजच्या आपल्या आधुनिक जगापर्यंत धर्म कुठल्या ना कुठल्या रूपात कायम आपल्यासोबत राहिलाय. पण असं का घडतं? काय असेल यामागचं कारण? खरं तर धर्म हा फक्त वैयक्तिक श्रद्धेचा विषय नाहीये. तो मानवी इतिहासाचा आणि समाजाच्या जडणघडणीचा एक अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच समाजशास्त्रज्ञांना त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं वाटतं. चला तर मग ह्या विषयात थोडं खोलवर जाऊया. पण सुरुवात करण्याआधीच एक मोठी अडचण आपल्यासमोर येते. ती म्हणजे धर्म ह्या शब्दाची नेमकी व्याख्या तरी काय करायची? आता अनेकांसाठी धर्माची व्याख्या अगदी सोपी असते, नाही का? धर्म म्हणजे एका जिवंत देवावर विश्वास ठेवणे. ही व्याख्या ऐकायला किती सरळ आणि सोपी वाटते. पण इथेच खरी गंमत आहे. ही व्याख्या जी इतकी सरळ वाटते ती बौद्ध धर्मासारख्या काही प्रमुख धर्मांना लागूच होत नाही. कारण तिथे देवाचं अस्तित्व हे केंद्रस्थानी नाहीये. मग आता काय? म्हणजे आपली पहिली व्याख्या अपूर्ण ठरली. आणि इथेच प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ एमिल डर्खाइम यांची व्याख्या आपल्याला एक नवीन मार्ग दाखवते. त्यांनी देवावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पवित्र गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या मते धर्म म्हणजे काय? तर ज्या गोष्टींना समाज पवित्र मानतो त्यांच्याशी संबंधित श्रद्धा आणि प्रथांची एक संघटित व्यवस्था. आणि व्याख्येमधला हाच बदल आपल्याला या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन येतो. तो म्हणजे धर्माकडे बघण्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन, जो बाकी सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे. बघा, समाजशास्त्रज्ञांसाठी मुख्य प्रश्न हा नसतो की धार्मिक श्रद्धा खऱ्या आहेत की खोट्या, देव आहे की नाही, किंवा एखादा विधी योग्य की अयोग्य, याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. मग ते काय शोधतात? त्यांचा खरा आणि एकमेव प्रश्न हा असतो की धर्म समाजात कोणती भूमिका बजावतो, त्याचे परिणाम काय होतात, तो समाजाला जोडतो की तोडतो. थोडक्यात सांगायचं तर धर्म समाजात काय करतो. म्हणजे समाजशास्त्रज्ञ एका प्रकारे डिटेक्टिव्हसारखंच काम करतात. ते काय शोधतात? तर ते तपासतात की एखाद्या व्यक्तीची सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती आणि तिची धार्मिक श्रद्धा यात काही संबंध आहे का? धर्म राजकारणावर कसा परिणाम करतो, किंवा एखादी धार्मिक चळवळ सामाजिक बदलाला कशी चालना देते? आणि हे सगळं ते पुराव्यानिशी अगदी वस्तुनिष्ठपणे तपासतात. हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण त्याची तुलना धर्माचा अभ्यास करणाऱ्या इतर ज्ञानशाखांशी करून बघूया. आता या तक्त्याकडे पाहिलं की हा फरक अगदी स्पष्ट होतो. बघा, ईश्वरशास्त्र श्रद्धेवर आधारित आहे. त्याचा प्रश्न आहे, देव आहे का? तत्वज्ञान तर्काचा वापर करतं. ते विचारतं, या श्रद्धा तार्किक आहेत का? मानसशास्त्र व्यक्तीच्या मनात डोकावतं की धर्म मनावर कसा परिणाम करतो. पण समाजशास्त्र ते या सगळ्याच्या पलीकडे जातं. ते वस्तुनिष्ठपणे पुराव्यांच्या आधारे फक्त एकच प्रश्न विचारतं, धर्म समाजात नेमकं काय काम करतो. तर मग समाजशास्त्रज्ञांच्या मते धर्म समाजात नेमकी कोणती महत्त्वाची कामं करतो? चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात रंजक भागाकडे वळूया. तर धर्म समाजात काय काय करतो? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे सामाजिक ऐक्य. म्हणजे बघा, सारख्या श्रद्धा आणि सण उत्सव यामुळे लोक एकत्र येतात. त्यांच्यात एकतेची भावना वाढते. दुसरं, धर्म आपल्याला एक नैतिक चौकट देतो. म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवायला मदत करतो. तिसरं कार्य आहे सामाजिक नियंत्रणाचं. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या कल्पनांमुळे लोकांच्या वागण्यावर एक प्रकारचं नियंत्रण राहतं. चौथं, कठीण काळात धर्म मानसिक आधार देतो, मनशांती देतो. आणि पाचवं, सेवा आणि दानाच्या माध्यमातून समाज कल्याणाचं काम करतो. या सगळ्या चर्चेतून जर एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे की धर्माकडे फक्त एक श्रद्धा म्हणून न पाहता समाजाला आकार देणारी एक शक्तिशाली सामाजिक शक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन हा धर्मावर विश्वास ठेवायचा की नाही याबद्दल नाहीये, तर आपल्या सभोवताली काम करणारी ही एक मोठी सामाजिक व्यवस्था कशी चालते हे तटस्थपणे समजून घेण्याबद्दल आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो.
या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात, या वेगाने बदलणाऱ्या जगात धर्माची सामाजिक भूमिका तशीच राहिलीये की ती बदलत आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी समाजशास्त्रीय दृष्टिकोन नक्कीच एक उत्तम साधन ठरू शकतो.